Hello student, today we are going to study next example on the principal value of the following inverse trigonometric function. चालू आहे बरोबर. याच्या आधी आपण 3 एक्झाम्पल सॉल्व केलेत. बट इथे काय होतं पॉझिटिव्ह. आता काय आहे ते एक्झाम्पल निगेटिव्हची. लेट ते सॉल्व करतो आपण. फर्स्ट आहे लेट x इक्वल टू sin इनवर्स -1/2 वेअर आपले x कुठं पाहिजे sin च्या व्हॅल्यू आहे ना, वेअर x बिलोंग्स टू -π/2 +π/2. बघा प्रिन्सिपल सोल्युशन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि प्रिन्सिपल सोल्युशन इनवर्सला प्रत्येक फंक्शनला काय प्रत्येकाला ते स्वतंत्र ब्रँच आहे. आपल्या ह्याचे आन्सर ह्या ब्रँच मध्ये पाहिजे. दिस कॅन बी राईट देअरफॉर sin x इक्वल टू काय आलं -1/2. देअरफॉर sin x sin च्या कुठल्या नच किंमत 1/2 आहे 30 π/6. therefore can be write sin π/6. आता इथं -90 to +90 आहे ना, इथे काय आलं 30. हे कसं लिहू शकतो आपण sin x sin π/6. रिझन काय since sin θ इक्वल टू काय येते sin θ. therefore x इक्वल टू काय आलं -π/6. म्हणजे x इक्वल टू -π/6 याच्यामध्ये आहे का नाही आहे. क्लोज इंटरवल आहे -90 टू +90 आणि हे काय होते -30 बिलोंग्स टू -π/2 +π/2. therefore हे काय होईल काय राईट करू शकतो तुम्ही x इक्वल टू -π/6 प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कशाची sin इनवर्स -1/2. therefore x इक्वल टू -π/6 is principal value of sin inverse -1/2. sin inverse -1/2. ठीक आहे. राईट करा एक्झाम्पल तुम्ही. याच्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल कंटिन्यू करूया. ओके काय प्रॉब्लेम बघायच्या मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल निगेटिव्ह फंक्शनचं tan इनवर्स -1. लेट याचं पण आपल्याला काय करायचं आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायची आहे. लेट x इक्वल टू tan inverse -1 where when x belongs to काय tan inverse function ची ब्रँच ओपन इंटरवल -π/2 +π/2. सिंपल लक्षात ठेवण्यासाठी sin इनवर्स आणि tan इनवर्स सेम आहे, पण sin ला काय क्लोज्ड ब्रॅकेट याला काय ओपन ब्रॅकेट. therefore tan इनवर्स कडे काय होईल tan x इक्वल टू -1 tan x. tan च्या कुठल्या व्हॅल्यूची किंमत 1 आहे tan π/4 बरोबर. दिस कॅन बी राईट tan x tan -π/4. मी हे का चेक करतोय कारण मायनस आहे -90 टू +90 इथे -45 होते ना, म्हणजे ते काय होते सॅटिस्फाय. देअरफॉर रिझन काय tan -θ इक्वल टू tan θ. therefore x इक्वल टू काय आलं -π/4. मग x इक्वल टू -π/4 is belongs to this bracket. जर या ब्रॅकेट मध्ये बिलॉंग होत असेल तरच आपण काय म्हणतो प्रिन्सिपल व्हॅल्यू. therefore x इक्वल टू -π/4 is प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कुणाची tan इनवर्स -1. कशाचे tan इनवर्स -1. हे एक्झाम्पल पण राईट करा. बघा आपण tan इनवर्स आणखी एक एक्झाम्पल घेतोय tan इनवर्स -√3. मग tan साठी आपल्याला हाच ब्रँच पाहिजे नाही, तर मग कुठे चेंज होईल बघा tan इनवर्स -√3 tan x इथे काय आलं परत -√3. tan च्या कुठल्या अंगाची किंमत मायनस आहे √3 आहे. कुठल्या अंगाची किंमत √3 आहे बघा काय होईल tan च्या 60 ची किंमत काय √3 म्हणजे π/3. म्हणजे काय आलं -π/3. रिझन तेच tan -θ इक्वल टू tan θ. therefore x इक्वल टू काय आलं -π/3.
मायनस पाय बाय थ्री बिलॉंग्स टू मायनस पाय बाय टू प्लस पाय बाय सेम आधीचे एक्झाम्पल साठी फक्त मी त्यांचे एक्झाम्पल आपण आहे तसं कंटिन्यू केलं तर लक्षात येईल काय चेंज केलं इथं बरोबर. आणि x इक्वल टू काय आलं मायनस पाय बाय थ्री इज प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कुणाची आहे tan इनवर्स मायनस रूट थ्री कशाचे tan इनवर्स मायनस रूट थ्री. ठीक आहे राईट करा पण एक्झाम्पल बघा काय डाऊट आहे का स्टेप वाईज ऑब्झर्व करा एकदम सिंपल एक्झाम्पल आहे 2 मार्क किंवा 3 मार्काला एक्झाम्पल विचारू शकतात. ठीक आहे कशाची इनवर्स फंक्शनची. याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आधी एक्झाम्पल राईट करा बघा. याच्यानंतर आपण एक्झाम्पल काय घेतोय 4 cot इनवर्स मायनस 1/√3 एक्झाम्पल 4 आणि याच्या पुढचं 5 सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आता एक्झाम्पल थोडं डिफरंट आले याचे आपण साइन कॉस टॅन घेतले बरोबर स्टँडर्ड फंक्शन. लेट x इक्वल टू cot इनवर्स मायनस 1/√3 पेन काय ब्रँच यायची कॉट ची ब्रँच काय पेन हा x कुठे पाहिजे x कुठे जात असेल तरी सॅटिस्फाय आहे x ओपन इंटरवल 0 to पाय बरोबर. आता ह्याच्यामध्ये बघा देअरफॉर काय आलं cot x मायनस 1/√3 तर टॅन कॉटच्या कुठल्या अँगलची किंमत आहे cot पाय बाय 3 बरोबर. cot पाय बाय 3 काय असते 1/√3 आपला आता जर आहे ना tan 60 किती असते √3 तर त्याचा वेस्ट काय असते cot 1/√3 काय किंमत पाय बाय 3. बट आता याच्यामध्ये बघा मी नेक्स्ट स्टेपला काय लिहिणार परत cot मायनस पाय बाय 3 बट x इक्वल काय येईल मग x इक्वल काय मायनस पाय बाय 3 बट x इक्वल मायनस पाय बाय 3 विलंब आहे का बघा. तुम्हाला डाऊट येईल सरांनी ते x इक्वल टू मायनस मी असं लिहू शकतो ना लिहू फक्त समोर बघा लिहायची गरज नाही आहे cot मायनस पाय बाय 3 बरोबर. देअरफॉर x इक्वल टू काय आन्सर मायनस पाय बाय 3 बट x इक्वल टू मायनस पाय बाय 3 इज नॉट बिलॉंग्स टू 0 टू पाय इथं पॉझिटिव्ह आहे 0 टू पाय त्यामुळे आपण हे आन्सर लिहू शकत नाही आहे इथं. मग इथं आपल्याला कशाची गरज पडेल बघा अलाइन्स अँगलची कशाची गरज पडेल अलाइन्स अँगल. आता अलाइन्स अँगल म्हणजे रिव्हर्स यूज करायचे पॉझिटिव्ह पासून काय भेटलं पाहिजे निगेटिव्ह. असं कोणता क्वाड कुठं असते निगेटिव्ह बघा सेकंड क्वाड्रंट सेकंड आणि फोर्थ मध्ये क्वाड टॅन काय असते निगेटिव्ह. मी कसं लिहू शकतो cot ऑफ पाय मायनस पाय बाय 3 कुठला क्वाड्रंट आला सेकंड 180 मायनस 60 ह्याची किंमत ही येते तर आपण काय लिहू शकतो cot पाय मायनस थीटा इक्वल टू मायनस cot थीटा. आपण रिव्हर्स यूज करतो आपल्याला हे माहिती आहे मी हे राईट केले आपण आलं कसं लक्षात ठेवतो याच्यावर हे राईट करतो ना इथं बट ह्या फॉर्म मध्ये राईट केलंय बट देअरफॉर cot x इक्वल टू काय आलं cot 3 पाय मायनस पाय काय कॅल्क्युलेशन 2 पाय बाय 3 देअरफॉर x इक्वल टू किती आलं 2 पाय बाय 3. आता 2 पाय बाय 3 म्हणजे काय 2 पाय बाय 3 किती येते बघा पाय बाय 3 * 2 120 आणि 120 याच्यामध्ये आहे 0 टू पायच्या मध्ये देअरफॉर आन्सर काय येणार x इक्वल टू 2 पाय बाय 3 बिलॉंग्स टू 0 टू पाय म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू सॅटिस्फाय झालं. देअरफॉर काय म्हणता येईल मग मला x इक्वल टू 2 पाय बाय 3 इज प्रिन्सिपल व्हॅल्यू कुणाची ऑफ cot इनवर्स मायनस 1/√3 हे राईट करायचे तुम्ही. ठीक आहे स्टेप वाईज राईट करून तर स्टॉप हे राईट करा. इथं आपण रिझन लिहिले समजतं ह्याच्यावरून तुमची काही एक डाऊट होता तो क्लिअर झाला. इथं मायनस पाय तुम्ही काय लिहू शकत नाही आहे बिलॉंग्स टू आणि याच्यावर तुम्हाला समजते काय प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे इथं हे आन्सर इथं अलाउड करता येत नाही आहे. आणि आणखी एक एक्झाम्पल आहे 5 त्याच्यामध्ये आणखी कन्सेप्ट क्लिअर होतील तोपर्यंत एक्झाम्पल राईट करा. ह्याच्यानंतर आपण एक्झाम्पल लास्ट काय घेतो 5 मग इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं लास्ट एक्झाम्पल कॉस इनवर्स मायनस 1/2 तर हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे. याच्यामध्ये बघा काय कॉस इनवर्स हे एक्झाम्पल तुम्ही सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील ना. लेट x इक्वल टू कॉस इनवर्स मायनस 1/2 पेन कधी पॉसिबल आहे x इक्वल डेफिनेशनच आहे ना इफ देन असेल तर x मस्ट बी बिलॉंग्स टू कुठं पाहिजे x बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 0 टू पाय. cot आणि cos सेम आहे
बट कॉटला काय होतं राउंडेड ब्रॅकेट, इथे काय आहे क्लोज्ड ब्रॅकेट. ठीक आहे, त्याच्यामध्ये देअरफॉर x cos x मायनस 1/2. कॉटच्या कुठल्या अँगलची किंमत 1/2 आहे cos 60 π/3. बट आता परत तुम्हाला डाऊट बघा, cos मायनस π/3, बट cos मायनस काय असते प्लस π/3. मग x इक्वल आन्सर काय आला पाहिजे π/3. π/3 आन्सर याच्यामध्ये जाते. मी काय म्हणतो बघा, आपण असं लिहितो ना cos मायनस थीटा इक्वल टू cos थीटा. इवन फंक्शन आहे ना, निगेटिव्ह काय म्हणतो इथं पॉझिटिव्ह. साइन निगेटिव्ह आहे, cos पॉझिटिव्ह आहे, tan निगेटिव्ह आहे. बट मग देअरफॉर मी तर cos मायनस नेक्स्ट टर्मला काय cos π/3. x इक्वल टू काय आलं π/3, x इक्वल टू π/3. बट मग cos π/3 ची किंमत -1 येते का नाही आहे, आपल्याला मायनस पाहिजे. जर इथं प्लस असतं तर काय आलं असतं π/3. त्यामुळे आपण इथं ह्या फॉर्म्युल्यामध्ये घेऊ शकत नाही, आपल्याला काय पाहिजे निगेटिव्ह. मग परत कशाची गरज पडली आपल्याला अलाइन्ड अँगल. बघा लक्षात येते का इथं तुम्हाला डाऊट येईल. आता ह्याच्या आधी सर ठीक आहे निगेटिव्ह मधून घेतलं ना, मी तर पॉझिटिव्ह येते ना, ह्या रूट्सला पुढे गेलं तर बरोबर. मग ह्या रूटमध्ये मी पॉझिटिव्ह घेतलं, नेक्स्ट स्टेप आहे आपण राईट केले, तर हे अलाउड का होत नाही. कारण का जर तुम्ही आन्सर पुटअप केलं तर आपले आन्सर काय पाहिजे मायनस होणार. त्याला काय म्हणते प्रिन्सिपल व्हॅल्यू, तेच आन्सर त्याचं पाहिजे ह्या रेंजमध्ये. इथे काय करतील आपल्याला, असा कोणता अँगल आहे कॉसचा अलाइन्ड अँगल की जो आपल्याला काय देतो निगेटिव्ह. कॉस निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे सेकंड आणि थर्ड मध्ये बरोबर. तर आपण काय यूज करू शकतो इथं सेकंड क्वाड्रंट. cos x कॅन बी राईट cos पाय मायनस π/3. याची डायरेक्ट व्हॅल्यू काय असते मायनस cos π/3. रिझन काय येईल cos पाय मायनस थीटा इक्वल टू काय आलं मायनस cos थीटा. बट कॅल्क्युलेशन काय येईल cos x 3π मायनस पाय काय आलं cos 2π/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3π मायनस पाय काय 2π/3. देअरफॉर x इक्वल टू 2π/3. बट 2π/3 याच्यामध्ये आहे की नाही बघा. 2π/3 म्हणजे काय 120. 120 याच्यामध्ये आहे. देअरफॉर x इक्वल टू 2π/3 बिलोंग्स टू 0 to π. लास्ट आन्सर काय द्यायचंय x इक्वल टू 2π/3. x इक्वल टू 2π/3 इज प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ cos इनवर्स मायनस 1/2. ठीक आहे, ह्या टाइपना आन्सर सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील बरोबर. आता ह्याच्यानंतर आपण काय करतोय पुढच्या नेक्स्ट स्टेप मध्ये काय करतोय प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्री बघतोय. तुम्ही ह्या टाइपचे सगळे एक्झाम्पल कंप्लीट करा. आपण थांबूया आज इथे.